पातळीवर, तालुका पातळीवर आणि आझाद मैदानावर आम्ही आंदोलन केले आणि आंदोलनाचा परिणाम आपल्या सरकारनं आमचा 6 महिन्याचा कार्यकाळ वाढवून 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवला, म्हणजे 11 महिन्याचा कार्यकाळ केला आणि या 11 महिन्याचा कार्यकाळ आता काही प्रशिक्षणार्थ्यांचा या महिन्यामध्ये संपतो। मग आता 11 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आपलं सरकार यांना प्रशिक्षण पत्र देणार आहे। मग हे प्रशिक्षणाचं जे पत्र आपल्याला प्रमाणपत्र दिलं जाणार आहे ते प्रमाणपत्र कुठे घेऊन जावं? शासकीय आस्थापनेमध्ये जे प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी आहेत हे पत्र घेऊन शासकीय आस्थापनेतले दुसरीकडे कुठेही या प्रमाणपत्राला कोणीही विचारणार नाही। आणि आपल्या पूर्व मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या प्रशिक्षणार्थ्यांना ज्या आस्थापनेमध्ये यांनी काम केलेलं आहे त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी आपण रोजगार देऊ असं मुख्यमंत्री असताना सांगितलेलं आहे। नुसतं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं नसून त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी पण त्या आस्थापनेमध्ये त्यांना कायम करण्याचं सांगितलेलं आहे। मागच्या काळातही कौशल्य विभागाचे मंत्री मंगल प्रभातजी लोढा होते, आताही मंगल प्रभातजी लोढा आहेत। त्यांनी मागच्या काळामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचं बोललेलं आहे। त्यामुळे एक मिनिट